नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती। शेतकरी बांधवांनो, आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत। आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही। सध्या तुरीचे दर बाजारात 8,500 रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच 9,000 पार करतील। यामागे ठोस कारणे आहेत। अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे। विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे। याशिवाय आयात कमी होणे, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय। आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया। पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्पष्ट आणि ओघवते वाटेल। आजचा तूर बाजार पाहिला तर MSP 8,000 रुपये हा स्पष्ट आधार दिसतोय। अनेक बाजार समित्यांमध्ये दर MSP पेक्षा वर टिकले आहेत, तर काही मोठ्या आवकेच्या बाजारात थोडा दबाव जाणवतो। सर्वात आधी हिंगणघाट बाजार समिती। आज येथे 6,091 क्विंटल मोठी आवक झाली असून जास्तीत जास्त दर 8,800 रुपये नोंदवले गेले। MSP पेक्षा तब्बल 800 रुपये जास्त दर मिळणे हा आजचा सर्वात मजबूत संकेत आहे। अकोलामध्ये 3,241 क्विंटल आवक असून कमाल दर 8,480 रुपये मिळाले। मोठी आवक असूनही MSP पेक्षा चांगला दर इथे टिकलेला आहे। जालना बाजार समितीच्या पहिल्या नोंदीनुसार 809 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 8,330 रुपये आहे। हा सध्या स्थिर आणि सकारात्मक बाजार आहे। हिंगोलीमध्ये 550 क्विंटल आवक असून कमाल दर 8,300 रुपये नोंदवला गेला। कमी आवक आणि MSP पेक्षा वरचा दर ही इथली स्थिती आहे। अमरावती हा आजचा मोठ्या आवकेचा बाजार ठरला आहे। 9,558 क्विंटल इतकी मोठी आवक असूनही कमाल दर 8,300 रुपयांवर पोहोचले आहेत। म्हणजेच मोठ्या पुरवठ्यातही दर इथे कोसळलेले नाहीत। धामणगाव रेल्वेमध्ये 1,680 क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त दर 8,300 रुपये मिळाला आहे। MSP पेक्षा इथे मजबूत व्यवहार होत आहेत। जालना बाजार समितीच्या दुसऱ्या नोंदीत 3,512 क्विंटल आवक असून कमाल दर 8,241 रुपये आहे। कारंजामध्ये 3,000 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 8,205 रुपये मिळाला, जो MSP पेक्षा सुरक्षित झोनमध्ये आहे। आता मोठ्या आवकेचा दबाव असलेला बाजार पाहूया। नागपूरमध्ये 7,137 क्विंटल इतकी मोठी आवक झाली, पण कमाल दर 7,999 रुपयांवर थांबले। म्हणजेच नागपूरचा बाजार MSPच्या अगदी सीमेवर आहे। बाभुळगावमध्ये 800 क्विंटल आवक असून कमाल दर 7,995 रुपये मिळाले, तर उमरखेडमध्ये 858 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 7,700 रुपयांवर आहेत, जो सध्या MSP पेक्षा खालील दबाव क्षेत्र मानला जातो। मित्रांनो, अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा।